नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा भाग 3. बने, माझं काम तू केलंस तर गोष्ट बरी आहे, नाहीतर काम बिघडलं. चित्री 8 दिवसात माझ्या हाताखाली आलीच पाहिजे. बाप्या पवार आपल्या मिशीची एक बाजू वर करून फणकाराने म्हणाला. बापूला सारा गाव बापू म्हणून कधीच बोलवीत नव्हता. बाप्या याच नावाने लोक त्याला बोलवीत. त्या बोलण्यात कडवटपणा भरलेला होता. बाप्या सर्व गावात रोगासारखा वाटत होता. त्याची लोकांना भीतीच वाटे. बनी आपल्या पदराचा शेवट दाताने कुरतडत ऐकत होती. परम्या, काय करावं म्हणतोस? बनीने दातातील पदराच्या दोराचा तुकडा थुकून विचारले. काय वाटेल ते करो, बाप्या गुरगुरत म्हणाला. पर तेच सांग, बनी म्हणाली. हे बघ, चित्रीला कुठंतरी रानात घुलवून घेऊन ये म्हणजे झालं. बाप्याने युक्ती सांगितली. नाही र बाबा, तू जाशील पळून नि माझं वाटूळ होईल. बनीने सरळ सरळ सांगून टाकले. अगं, मी पळायला काय बायको आहे? कवा मी पळून गेलोय का? बाप्याने ठासून विचारले. हे बघ, तुझं तू बघून घे, मला नाही जमायचं, बनी म्हणाली आणि निघून गेली. बाप्याला तिचा राग आला. तो विचार करीत गावाकडे निघाला. बाप्या एकदा पेटत्या चुलवानात पडला आणि त्यातूनही चपळाई करून बाहेर पळाला. परंतु त्याचे सर्वांग जळाले, जागोजाग आकसून गेले. परंतु तो मेला मात्र नाही. पुढं तो बरा झाला तेव्हा तो विद्रूप दिसू लागला. त्याला मिशी नव्हती, त्याला भुवयाही नव्हत्या. काळ्या गाडग्याला कृत्रिम सोन्याने डोळे काढल्याप्रमाणे त्याचे डोळे दिसत, परंतु तो हाडाने दणकट होता. त्याची सर्व मुलांना मुलींना भीती वाटे. तो मात्र कोणालाही भीत नसे. त्याने कित्येक तंटे काढले. सर्व लोकांनी त्याला मारण्याचा बेत केला. एकदा एका शेतकऱ्याने त्याच्या पाठीत कुऱ्हाड घातली. ती कुऱ्हाड बाप्याच्या फण्यात अडकून बसली. ती निघालीच नाही. मग बाप्या ती तशीच घेऊन तालुक्याला गेला. येतेवेळी बरा होऊनच परत आला. तेव्हापासून त्याला कसा मारावा हा सर्वांपुढे मोठा प्रश्न पडला होता. आणि बाप्या शेपारत होता. त्यात आजकाल त्याला चित्राचे वेडच लागले होते. तो रोज चित्राच्या दारातून येत जात होता. कधी उगीच दारात उभा राहत होता. त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांना आश्चर्य वाटत होते. बाप्या जर ह्या चित्राच्या पाठी लागला तर मात्र पोरीचं वाईट होईल, असे ते म्हणत होते. चित्रा 7व्याहून आल्यापासून आईला सांभाळीत होती. आता तिला बाहेरचे काम असे काहीच नव्हतेच. फक्त सकाळी संध्याकाळी मामाच्या दारी जाऊन दाणे घ्यायचे आणि दळून जेवण करायचे. आईला पाणी द्यायचे, धुवून यायचे, पाणी भरायचे, एवढीच कामे ती करीत होती. आणि सोना जरी दूर असली तरी चित्रा आपल्याजवळ आहे असे समजून सखूबाई निर्धास्त होती. दोन्ही मुली एकदम गेल्यामुळे तिची कंबर बसलेली आता सरळ झाली होती. सोना मुंबईला गेल्यापासून कृष्णाच्या घरावर पैशांचा पाऊस पडत होता. तो 8-15 दिवसाला मुंबईची फेरी करीत होता आणि प्रत्येक वेळी तो नव्या पोशाखात झुकत येत होता. त्याने 2,000ची जमीन खरेदी केली होती. घरात सर्व गोष्टींची भरभराट झाली होती. त्याच्या बायका बसून खात होत्या. आता कोणी मजुरीवर जात नव्हते. कृष्णा तर रोज मुंबईच्या मनी ऑर्डरची वाटच पाहत बसत होता. तो रात्रंदिवस पैशाचा व जमिनीचा विचार करीत होता.
जरी ती सर्व जमीन सोनाच्या नावाची असली तरी सोना काही परत येत नाही. ती आपला संसार मोडून येणार नाही. तिला तिकडे काय कमी आहे? जे इथे आहे ते शेवटी आपलंच होणार. म्हातारी आज ना उद्या डोळं झाकणार आणि तिने डोळे झाकले की मग कोण? चित्रा. पण जर चित्रालाही आपण मुंबईला नेले तर मग कोण आहे इथे? मग मात्र सर्व जे काही आहे ते आपलेच होणार. आणि एकट्या सोनामुळे जर आपण आज सर्व गावात श्रीमंत होत आहोत तर चित्रा मुंबईला गेल्याने काय होईल? कृष्णा हाच प्रश्न स्वतःला विचारित होता. त्याला वाटत होते जर चित्राई मुंबईला गेली तर नक्कीच आपण सोन्याचीच कौले घालू. सोनाचे जे काही आहे ते तर आपलेच होईलच, पण चित्राकडून सुद्धा आपली श्रीमंती वाढेल. दौलत आपल्या घरी चालत येईल. लक्ष्मी आपल्या घरी पाणी भरील. आपण ह्या खोऱ्यात मोठे श्रीमंत मानले जाऊ. कृष्णा अशा विचारात असताना एकदा मुंबईला गेला. सोनाला आनंद झाला. तिने आईची विचारपूस केली. आई कशी काय? सोनाने विचारले. झाक, कृष्णाने आनंदात उत्तर दिले. आणि माझी चित्रा? कृष्णाने एकदम चेहरा पाडला. कपाळावर आठ्या आणल्या. दुःखी होऊन नकार दर्शवीत मान हलवीत म्हणाला, नाही बरं. का? काय झालं तिला? सोनाने आतुर होऊन विचारले. तिचे काळीज चरकले. आता हा काय सांगणार म्हणून ती आदाशी नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. झालं बिलं नाही, पण पोरीचं डोकं फिरलं. काय करती ती? ती ती आता आबरून राहील असं दिसना. मामा, माझी चित्रा गरीब. सोनाला धक्काच बसून ती उद्गारली. तिला वाईट वाटले. सोनाबाई, माणसाची बुद्धा पावलाला बदलती या, कृष्णाने शहाणपणाने सांगितले. मग आता काय होणार? सोना म्हणाली. आता आपण काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर चित्रा हातची जाईल, कृष्णाने सोनाला विश्वासात घेऊन सांगितले. काय करावं म्हणता तुम्ही? मला वाटतं चित्राला हाकडच आणावी, कृष्णा म्हणाला. मामा, काय म्हणता हे? तिला पुन्हा धक्का बसला. तिने कपाळावरच्या आठ्या आणून तिरस्कारयुक्त नजरेने कृष्णाला विचारले. तिच्या हृदयात कालवाकालव झाली. तिचे डोळे पाण्याने भरले. हो, म्या म्हटलं तेच खरं, कृष्णा आवाज चढवून म्हणाला. कसं? सोनाने आश्चर्याने विचारलं. असं, चित्रा कुणाच्या बी हात धरून जाईल, मग हातचं जाईल नि तोंडचं बी जाईल. मग आता काय करूया? सोनाने विचारले. तिला हकडं आणूया. आपण हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागू नये, कृष्णा म्हणाला. आणि मग सोनाला काहीच बोलता आले नाही. चित्राने परागंदा होऊन भीक मागण्यापेक्षा इथे येऊन सुखाने तरी खावे असे तिला वाटले. आणि म्हणून तिने मामाच्या विचारापुढे मान तुकवली. कृष्णा सोनाचा विचार काढून आला होता. तो चित्राच्या बारीक सारीक हालचालीवर लक्ष ठेवून तिला पेचात पकडण्याची वाट पाहत होता. सखूबाई आनंदात होती. आता तिच्यापुढे एकच अडचण होती, ती म्हणजे चित्राला एखादा चांगला नवरा बघून तिला वाटेला लावणे आणि आपण दोघी लेकींच्या घरी उरलेले दिवस काढणे. एवढाच ती विचार करीत होती. परंतु तिच्या सभोवती काय चालले आहे हे तिला मुळीच कळत नव्हते. तिचे दारिद्र्य तिला ते कळू देत नव्हते. तिचे अज्ञान तिला ते दिसू देत नव्हते. तिला वाटत होते आपण 2 मुलीवर हयात गुदरली. आपण अब्रूने जगलो आणि अब्रूनेच मरावे. आपण कोणाची थुंकी ओलांडली नाही. आता एका मुलीने आपले तोंड उजळ केले
असेच एवढी चित्रा आपल्या घरी गेली आणि नांदू लागली की मग काय वाटेल तेव्हा मरण यावे, आपण तयार आहोत. पावसाचे अगदी शेवटचे दिवस होते. तो जणू आचकेच घेत होता. मधून एखादी सर येत होती व मध्येच ऊन पडत होते. सर्वत्र चिखल पसरला होता. त्याची चिरफाडच चालली होती. ऊन त्याला वाळवीत होते आणि पाऊस त्याला पुन्हा जिवंत करीत होता. सकाळीच घरोघरी चुली पेटल्या होत्या. लोक उठून आपापल्या उद्योगाला लागले होते. चित्रा आज रोजच्या प्रमाणे सूप घेऊन कृष्णाच्या घरी गेली. कृष्णा चहा पीत बसला होता. त्याने चित्राकडे भेदक दृष्टीने पाहिले. त्याच्या नजरेत अलीकडे तिरस्कार भरला आहे. हा आपल्याला बोचेल असे बोलतो. आपल्याला पाहताच याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरते हे तिला जाणवत होते. त्यामुळे त्याच्यापुढे आपण उभे राहू नये, त्याच्या घराकडे जाऊ नये. एवढेच काय, पण त्याचे तोंड सुद्धा पाहू नये असे तिला वाटत होते. परंतु तिला रोज देवपूजेला गेल्याप्रमाणे त्या घराला जावेच लागत होते. त्याचे रोज तोंड पाहावेच लागत होते. जर एखादे दिवशी तो गावात गेला तर त्याच्या बायका तोपर्यंत चित्राला थांबवीत आणि तो येईपर्यंत चित्राचे दळणमळण, चूल सर्व काही थांबत होते. हे सर्व तिला आवडत नव्हते, परंतु ते ती बोलून दाखवत नव्हती. या दान, कृष्णा कुऱ्यात उद्गारला आणि चहा फुकू लागला. चित्रा मलूल, खिन्न आणि स्तब्ध होऊन उभी राहिली. कृष्णाने सावकाश चहा संपवला. नंतर मापटे घेतले, दाण्याचे पोते सोडले आणि चित्राच्या सुपात दाणे घातले. दाणे सुपात पडताच चित्राने सूप उचलले व ती मुकाट्याने बाहेर निघाली. तिने सुटकेचा निश्वास सोडला. थांब जरा, कृष्णा मागून गुरगुरला. ती जागच्या जागी मेघ ठोकल्यासारखी उभी राहिली. तिचे हृदय धडधडू लागले. क्षणभर वाट पाहून ती परत फिरली. काय मामा, तिने भेदरून विचारले. काय नाही, ऐतं खावा पण आबरू न, तो बिथरून फुसफुसला. म्हणजे मला कळलं नाही, ती हळू आवाजात उद्गारली. तिच्या डोळ्यात दीनपणा गच्च भरला होता. हा एकेरीवर आला आहे हे चित्राने जाणले होते. यापेक्षा थोडासुद्धा आपला अपमान होऊ नये असे तिला वाटू लागले. कळलं नाही? बरं कळल. माणसाला गळतं तेव्हा कळतं, त्याने आवाज चढवून म्हटले. चित्राचे बोलणे बंद झाले. तिने आपले ओठ मिटून घेतले. पाठ भिंतीला टेकली. क्षणभर भेदरून डोळ्यांची उघडझाप केली. हो, तिने गोंधळून मान हलवली. हो तर मग जा आता, तो ठसक्याने म्हणाला. चित्रा गरकन फिरली. क्षणात त्याच्या दृष्टीआड झाली. तिला त्याच्या दृष्टीची सुद्धा भीती वाटत होती. तिने मान खाली घालून दाणं नीट केले. मान खाली घालून ते दळले. मान खाली घालूनच ती भाकरी करू लागली. पुढ्यातील पिठात तिचे आसू गळत होते. एकाएकी चित्रा गप्प झाली आहे हे सखूबाईच्या लक्षात आले होते. तिला कोण काय बोलले की कृष्णा काय बोलला, काय झाले हे काही तिला कळत नव्हते. ती विचार करीत होती. तोच बाप्या आला. द्या वाईज इस्तू, त्याने आज एकदम घरात शिरून बैठकच मारली. सखूबाईला त्याचे नवल वाटले. तो कधीच न येणारा आज इकडे असा कसा आला? तिचे काळीज हलले. चित्राने परत न पाहताच एक निखारा त्याच्या रोखाने फेकला. तो घेऊन त्याने चिलमीत घातला आणि तो बाहेर पडला. आज बाप्या कसा आला? सखूबाई पुटपुटली. आणि आज ह्यो बाप्या कसा आला? कृष्णा गरजला
आणि सरळ आत येऊन सखूबाईच्या पुढे बसला. त्याचा उग्र चेहरा पाहून सखूबाईची पाचावर धारण बसली. ती गोंधळून गेली. तिला काहीच सुचेना. चित्रा घाबरली. आता हा काय बोलणार ह्या भीतीने तिचेच काळीज करपू लागले. का आला कोण जाणं? सखूबाई शांतपणे म्हणाली. कोण जाणं? हे बघ, मवा असल्याशिवाय माशी उडत नाही, त्याने विलक्षण हातवारे करीत म्हटले. मला काही समजलं नाही, सकूने पुन्हा सांगितले. नाही समजायचं, पण जेव्हा पार अब्रू निकालात निघल तवा मातर माझ्या नावानं बोंबलत बसशील. तो बळीच आरडू लागला. अरे पर काय झालं तरी सांग ना. अरे सांग की. ऐत मुंबईचं पैसे येतात, ऐती लुगडी येतात, ऐत सुपात दानं पडत्यात, ऐत दळून खात्याय, तवा आबरून खावा. कृष्णा धापा टाकीत बोलला. त्याचा चेहरा लालेलाल झाला होता. आता मी तरी काय करू? बाप्या कधीच नाही नि आज आला. सकू गयावया करीत म्हणाली. हे बघ, मी डोळं झाकून फिरत नाही. मी रोज बघतोय. तो रोज गिरक्या घेतोय, सारखा हाकडच गुंतोय. मग त्याला आता मी काय करू ते सांगा, सकूने विचारले. बाप्या कसला हाय ते ठाव हाय नव? कृष्णाने विचारले. हो, मला ठाव हाय. मग त्यो का बरे येत असावा ते मी कसं सांगू? का? तेवढंच का सांगता येत नाही? वाईच पोरीला सांग, तो गुरकून म्हणाला आणि चटकन उठून बाहेर पडला. घरात सर्वत्र शांतता पसरली. फक्त चित्रा मुसमुसत होती. बराच वेळ कोणीच काही बोलले नाही. चित्रा, बाप्या का आला? सकूने शांतपणे विचारले. आई, मी कसं सांगू? चित्राचा कंठ दाटून आला. मग कोण सांगणार? सकूने गंभीर स्वरात विचारले. आई, मी तरी कसं सांगू? असे म्हणून ती थांबली. तिला पुढे बोलवेना. कुठेतरी आपला आवाज आडल्यासारखं तिला वाटलं. तिच्या पाठीत कळ आली. ती चटकन उठली आणि सकूबाईच्या गळ्यात पडली. तिने आपल्या आईला मिठी मारली आणि मोठ्यानं टाहो फोडला. कित्येक दिवसांचे दुःख जणू बाहेर पडलं. कित्येक दिवस गिळलेल्या अपमानाचा भडका झाला. कित्येक दिवसांची लाचारी ओरडतच जणू बाहेर आली. तिने आईच्या गळ्याची मिठी सोडून कपाळावर मारून घेतले आणि कितीतरी उशीर तव्यात तापलेली भाकरी करपून जळू लागली. चित्रा, आता काय होणार? सकूबाई गईवरून म्हणाली. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. आता माझं दिवस भरलं, चित्रा वैतागून म्हणाली. नको नको, तसं म्हणू नको, फक्त अब्रू सांभाळ. सकूबाईने चित्राला जवळ घेतले. तिच्या आईचे विशाल अंतकरण कळवळून आले. आई, माझ्यावर मामा आळ घेतोय, चित्रा हुंदके देत म्हणाली. घेऊ दे, पण माणसानं जीवाच्या मौलानं अब्रू जपावी आणि तू आपली अब्रू त्याच मौलानं जप. लग्न करून घे, एवढंच कर. सकूबाईने तिला लहान मुलाप्रमाणे पोटाशी धरून सांगितले. त्या दिवशी चित्रा दिवसभर खिन्न होती. तिला मुळीच करमलं नाही. तिला राहून राहून कशाची तरी भीती वाटे. एकाएकी काळजात धस्स होई. सर्वत्र ओसाड दिसे. आपलं जगात कोणीही नसून आपल्याच दारात दार भीक मागावी लागणार. आपण इथं राहून आपल्यावर कसलं तरी संकट कोसळणार असे तिला वाटे. तो सुपीक समुद्र प्रदेश आपल्याला उजाड वाळवंटासारखा रखरखतो आहे असे तिला वाटे. थंड पावसाच्या झडी तिला उष्ण कडक उन्हाच्या लहरीप्रमाणे चटके देऊ लागल्या. सारा दिवस तिने अबोल स्थितीतच काढला.